मराठा आरक्षणाच्या प्रकरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हस्तक्षेप करावा अशी मागणी ही राज्यातील 2 छत्रपतींनी केली आहे। मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनापूर्वी सरकारने ठोस आश्वासन द्यावं अशी मागणी कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपतींनी पुढारी न्यूजच्या ओपन फोरममध्ये केली आहे। तर राज्यातील आरक्षणाची मर्यादा ही 72% करावी असं मत हे छत्रपती उदयनराजे यांनी व्यक्त केलं आहे। पंतप्रधानांनी ह्याच्यात इंटरव्हीन करावंच लागते। कॅबिनेट बोलवा तुम्ही आणि हे शब्द म्हणायचे ते पार्लमेंटमध्ये येणारा बजेट सेशन असेल त्या तुम्ही करू शकता का बघा की हे तुम्ही लाईन हे बदलून टाका ना तुम्ही ते जे निकष लावलेले ते फार फ्लंग अँड रिमोट दूर आणि दुर्गम छोटी गोष्ट आहे ती काय फार महत्त्वाची गोष्ट नाही आहे। इतर राज्यांनी जसं त्यांच्या राज्य पातळीचा जो निर्णय घेतला आरक्षण वाढवायचा, महाराष्ट्र शासनाने जसं आरक्षण वाढवलं तर कुठलेही बाकीचे आहे संपूर्ण जे काय मी तर जातपात मानत नाही तर आरक्षणाचं एक 70-72 जर केलं तर मला वाटतं हा विषय सहज सुटण्याकरता आहे। तज्ज्ञ जे मंडळी आहेत त्यांनी या सगळ्यांवरती चर्चा करून त्यांनी त्यातनं मार्ग काढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यापूर्वी राज्यातील 2 छत्रपतींनी मराठा आरक्षणासाठी हा असा आग्रह धरलाय। 20 जानेवारीला मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला चलो मुंबईची हाक दिली आहे। कोट्यवधी मराठा समाजाचं भगवं वादळ आरक्षणासाठी मुंबईत धडकण्याची शक्यता आहे। अशा स्थितीत जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न होत आहेत। यासाठी जनहित याचिका पोलिसात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत। राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावीत असा जरांगेंचा आग्रह आहे। सरकारकडून यासाठी शिंदे समितीच्या माध्यमातून प्रयत्न होत आहे। सगळे सोयरे या शब्दावरून सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातली चर्चा निष्फळ ठरली आहे। अशा स्थितीत मराठा समाजाला टिकणारं आरक्षण म्हणजे काय हे स्पष्ट करत सरकारनं ठोस आश्वासन द्यावं अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे। आरक्षणाबाबत मराठा समाजाची फसवणूकच होत असल्याचं संभाजीराजे छत्रपतींचं म्हणणं आहे। तर एखाद्याकडे दुर्लक्ष केलं तर चीड येणारच असा घरचा आहेर सरकारला उदयनराजेंनी दिलाय। 58 मोर्चे जर तुम्ही बघितलं असेल तर सगळे शांततेने झालेले मोर्चे आहेत ज्याचा आदर्श पूर्ण जगाने घेतला ते होणार नाही। पण अनेक समाजात असंतुष्ट लोक असतात वेगळ्या इकडे ज्याच्यातनं अशा गोष्टी होऊ शकतात आणि जर ते घडलं तर ते चुकीचं होऊ शकतं। पण हे परत मला ते रिवाईज करायचं आहे की तुम्ही वेळ का आणून देताय, तुम्ही वेळ का ही आणून देताय की समाजाने हिथं मुंबईपर्यंत यायचं तुम्ही आत्ताच सॉल्व्ह करा ना। बोला तुम्ही टिकणार आरक्षण काय। ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण द्यावं। एक लक्षात घ्या, जास्त दिवस जर तुम्ही घोंगडं जर भिजत ठेवलं तर ते वास मारायला लागतंच। जास्त जर दिवस तुम्ही जर एखाद्याला दुर्लक्ष दिलं तर चीड येणारच। खरं हा विषय मला विचारण्यापेक्षा ज्या लोकांनी ज्या वेळेस मंडल आयोगाचे हे संपूर्ण हे जाहीर केलं त्यावेळेस झालं असतं तर हा विषय आता उपस्थित राहिलाच नसता। मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण तापलेलं असताना मंत्रिमंडळातील छगन भुजबळांसारखे मंत्री घेत असलेल्या भूमिकेवर संभाजीराजे छत्रपतींनीही प्रश्न उपस्थित केलेत। मी त्यांना म्हटलं ह्यांना हक्कलपट्टी करावी म्हटलं होतं मी गव्हर्नमेंटमधनं। जर काही तुम्ही अशा पद्धतीचं वाक्य रचना करत असाल तुम्ही जबाबदार व्यक्तिमत्व आहे ना, आणि कोणी त्याचं चुकलंय म्हणून तुम्ही का चुकताय? तुम्ही पॉलिसीवर अटॅक करा, तुम्ही सांगा कोर्टात हे बसत नाही म्हणून त्याच्यावर अटॅक करा। वैयक्तिक कशाला जाता? 2 समाजामध्ये तेढ निर्माण का करता? जो कोण ज्याचा जन्म झाला असतो त्या समाजाची भावना किंवा समाजाच्या न्यायासाठी त्यांनी लढाच द्यायला पाहिजे। मग कोण कुठलाही समाजात असला तरी स्वतः शाहू महाराज सुद्धा म्हणतात की तुमचं समाजावर प्रेम पाहिजे, तुमच्या समाजासाठी तुम्ही लढा द्यायला पाहिजे। मग कोणी कुठल्या समाजात असला तरी ते काही चुकीचं नाही। पण त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी असे वादग्रस्त स्टेटमेंट करायचे जेणेकरून तुमच्या एका स्टेटमेंटमुळं आणि कोणाच्या एका स्टेटमेंटच्यामुळं 2 समाजात वाद लावायचे। म्हणजे आपल्याला यूपी काय बिहार करायचं आहे का?
दुसरीकडे सरकारच्या वतीनं या प्रकरणात फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाची घोषणा करण्यात येणार असल्याचं आश्वासन देण्यात आलंय. सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन आणि राज्य मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षण यातून या आरक्षणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं करण्यात येतोय. 15 जानेवारीनंतर घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य मागासवर्ग आयोगानं घेतलाय. हे सर्वेक्षण 7 दिवसात पूर्ण करून विश्लेषण केलं जाईल. 15 फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारला अहवाल देण्याचा प्रयत्न राज्य मागासवर्ग आयोगाकडून करण्यात येतोय. मात्र हा निर्णय राज्य सरकारच्या पातळीवर होईल का याबाबत दोन्ही छत्रपतींना संशय असल्याचं दिसतंय. त्यामुळेच त्यांनी थेट पंतप्रधानांनीच हा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.